ऐका बालमित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे लांडगा आणि बगळा. एकदा लांडग्याला चांगले भोजन मिळाले. तो आपल्या जागी बसला आणि त्याने जेवायला सुरुवात केली. त्याला आपले अन्न कोणाबरोबरच वाटायचे नव्हते. घाईघाईत खाताना त्याच्या घशामध्ये एक लहान हाड अडकले. त्याने ते हाड काढण्याचा खूप प्रयत्न केला आणि ते हाड गिळण्याचाही प्रयत्न केला, थुंकण्याचा प्रयत्न केला. सगळे प्रयत्न वाया गेले आणि तो खूप घाबरला. त्याने विचार केला, जर हे हाड निघाले नाही तर मी काही खाऊ शकणार नाही आणि उपाशी मरेन. अचानक त्याला जवळच राहणाऱ्या करकोचाची आठवण आली. त्याने विचार केला, करकोचाची मान लांब आहे, त्यामुळे तो सहज हाड काढू शकेल. लांडगा करकोचाकडे गेला आणि म्हणाला, अरे, माझ्या घशातून हाड काढ, मी त्याबद्दल तुला काहीतरी बक्षीस देईन हं. करकोचाने घशातून हाड काढले आणि बक्षीस मागितले. त्यावर लांडगा म्हणाला, माझ्या तोंडातून तुझी मान सही सलामत बाहेर आली, ह्याचा तुला आनंद वाटत नाही का? हेच बक्षीस समज. बोध काय घ्यायचं आहे मित्रांनो? वाईट माणसाला मदतीचा लगेच विसर पडतो. आवडली ना गोष्ट?